हॅलो नमस्ते. आज मी बनवली होती बटाट्याची कापं. ते तुम्हाला मी दाखवते कशी बनवते ती मी सोपी साधी पद्धतीमध्ये. तर मी अशा 2 बटाटे घेतले आहे. ते आता मी व्यवस्थित असे सोलून घेईल. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही बटाटे घेऊ शकता. सोलल्यानंतर मी अशा उभ्या कापून घेईल. तुम्ही गोल पाहिजे तर गोल कापू शकता, असे उभे पाहिजे तर उभे कापू शकता. अशा उभ्या खायला पण दिसायला पण चांगले दिसतात, मुलांना पण अशा खूप आवडतात ना, म्हणून मी उभी कापूनच घेते अशा. त्या मी स्वच्छ धुवून घेतले. 2-3 वेळा स्वच्छ धुवून आता मी अशा चाळणीमध्ये ठेवल्या आहेत. तर गॅसवर कढाई ठेवली. कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. थोडं तेल घालायचं. 1 चम्मच जायचं तेल टाकूया आपण. असे कमी तेलामध्ये तुम्हाला तूप पाहिजे तुपात कमी करू शकता. थोडंसं 1 चम्मच तूप टाकायचं तेलाबद्दल. आणि त्यामध्ये आपण थोडं जिरं टाकूया. जिरं व्यवस्थित असं तडतडलं पाहिजे. व्यवस्थित जिरं भाजलं की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता असं. आणि हे बटाटे आतमध्ये घालून घेऊ. असे व्यवस्थित घालून त्याला असं ढवळून घ्यायचे. व्यवस्थित ढवळल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालू. थोडे हळद आणि लाल तिखट घालूया. आणि थोडंसं मी गरम मसाला टाकते. आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडं. नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. पाणी बिणी काही नाही घालायचं. व्यवस्थित तेलामध्येच परतून घ्यायचे. आणि ते वाफेवरच ते शिजवायचं. त्याला 2-3 मिनटं असं व्यवस्थित परतायचं तेलामध्ये. व्यवस्थित परतून झाले की त्यावर आपण वाफेवर शिजून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं झाकण ठेवायचं. आणि आपण मध्ये ढवळून घ्यायचं. 1-2 मिनटं झाकण ढवळून घ्यायचं. शिजलं काय बघायचे किंवा खाली लागले वगैरे नाही, जळले नाही ना बघायचे. आज माझे शिजलेले आहे, कच्चे आहेत, म्हणून मी पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेते. हे बघा आता व्यवस्थित असे शिजून आले. ते बघा व्यवस्थित असे शिजले आहेत. हे तुम्हाला तोडून दाखवते. बघा व्यवस्थित शिजले आहेत. त्यांना कलर पण चेंज झाला आहे, लाल कलर बघा मला. जसं वरण भात असेल तर त्याच्याबरोबर खायला हे चांगलं लागते. मुलांना पण खूप आवडतं असे टिफिनमध्ये बी द्यायला सकाळी. हे बघा अशा प्रकारे मी बनवलं आहे. तुम्हाला नक्की आवडते. तुम्ही करून पहा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा.